पूर्णविराम. तहसील कार्यालय बीड येथे आपले सरकार केंद्रचालक व सेतू चालक यांची बैठक संपन्न. तहसील कार्यालय बीड येथे ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीबाबत व राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या सूचनांचे अंमलबजावणीसाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सूचनेनुसार जानेवारी 26 रविवार रोजी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर बैठक संपन्न झाली. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार केंद्रचालक अथवा सेतू केंद्रचालक यांनी जनतेची कामे तात्काळ करावी, कोणीही सर्वसामान्य लोकांची अडवणूक करू नये, अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या आहेत. त्याला अनुषंगून निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सेतू केंद्रचालक अथवा आपले सरकार केंद्रचालक यांच्यामार्फत देण्यात येत असलेल्या सुविधांची वेळोवेळी तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी पाहणी करावी अशा सूचना दिल्या आहेत. बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या सूचनेनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जानेवारी 15 रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने बदल झालेला आहे. हा बदल पाहता आपल्या कामाचा निपटारा लवकर होण्याच्या दृष्टीने व शासकीय कामात पारदर्शकता यावी यासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून नागरिकांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी सेतू सुविधा केंद्रास भेटही दिली होती. त्यावेळी डॉक्टर जाधव यांनी सेतू केंद्रामध्ये नागरिकांना ऑनलाईन तक्रार व अपील दाखल करण्याची सुविधा उपलब्ध असल्याबाबत सर्वांनी सूचनाफलक लावावा अशा सूचना दिल्या होत्या. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतिकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. या कायद्यामुळे राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरिता महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. दिनांक 1 मार्च 2017 रोजी राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून